मंगळसूत्रात गुंतलेला मग भाग 2. पोलीस स्टेशनमध्ये तो भेटला नाही याचा तिला अजूनच राग आला. तसा आवरतातच ती तडक त्याच्या घरी येऊन पोचली. घराच्या बाहेरच नेम प्लेट लागली होती. प.उ. विराज देसाई. त्याचं आडनाव बघून तिला त्या रागातही किंचित हसू पण आलं. पण ते लपवत आणि चेहऱ्यावर राग परत आणत तिने बेल वाजवली. पण बेल वाजवून हात मागे आणेपर्यंत विराजने दरवाजा उघडला होता. खरं तर त्याला वर्तमानपत्र घ्यायचं होतं म्हणून तो बाहेर आला होता. तुमको देखा तो ये खयाल आया, जिंदगी धूप और तुम है गुणगुणातच तो थांबला. समोर तिला बघून तोंडातले शब्द त्याने तिथेच गिळले आणि तिच्याकडे एकटक बघत होता. त्याच्या इतक्या पटकन समोर येण्याने ती जराशी हलली पण लगेच सावरले. पण त्याला असं फक्त टॉवेलवर बघून तिने पटकन मान मागे वळली. विराजला काय करावे ते सुचतच नव्हते. त्यात तिनं अचानक पाठ फिरवल्याने तोही कन्फ्यूज झाला. काहीच झालेले नाही अशा आविर्भावात तो बोलला, एक्सक्यूज मी. अवनीने मागे वळून पाहिले तर तो तसाच उभा होता. तिने पटकन मान वळवली आणि जोरात बोलली, असं निर्लज्जपणे उभं राहायला काहीच कसं वाटत नसेल. विराज भानावर आला. त्याने स्वतःकडे बघितलं आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला. टी शर्ट ट्राउझर घालून पटकन त्याने दरवाजा उघडला. सॉरी, तुम्ही आत येऊ शकता आता, असं म्हणून तो आत आला. अवनीही त्याच्या पाठोपाठ आत आली. एवना तिचा मूड खराब आहे हे त्याला कळालं होतं. विराज म्हणाला, या ना बसा. काय घेणार, कोल्ड कॉफी की सरबत? अवनी म्हणाली, माझा काही प्रश्नांची उत्तरे मिळतील का? मग बघू कॉफी की सरबत. विराज तिच्या समोरच्या सोफ्यात बसून बोलला, हा विचारा. प्रश्नांमुळे होईना आपण बोलतोय आणि तुम्ही माझ्यासमोर आहेत हे काय कमी आहे का? हे वाक्य ती पण ऐकल्यासारखी करते. अवनी म्हणाली, काही बोललात का? विराज म्हणाला, हो विचारा प्रश्न, असे बोललो. अवनी म्हणाली, एका भेटीत काय वाटलं तुम्हाला किंवा काय पाहिलंत माझ्यात असे नक्कीच विचारणार नाही तर माझा भूतकाळ इतका स्पष्ट माहीत असताना हा हट्टहास का? आणि मला अगोदर विश्वासात न घेता डायरेक्ट माझ्या आजोबांना भेटायची तुमची हिंमतच कशी झाली? मान्य आहे असाल तुम्ही इन्स्पेक्टर, पण म्हणून स्वतःच्या पोस्टचा फायदा घेऊन जर तुम्ही माझ्या अस्तित्वावर गदा आणत असाल तर ते मी खपवून घेणार नाही. तुम्हा पुरुषांना मी इतकी जवळून ओळखून लागलीये आता प्रेम या सो कॉल्ड शब्दाची पण मला किळस येते. स्थळ घेऊन येणारे तुम्ही पहिलेच नाही, पण माझ्याकडून अपमान करून घेणारे मात्र तुम्हीच पहिले आहात. तुमच्या पोस्टचा माझ्या आजोबांना भारी वाटला. बिचारे लगेच बोलण्यात येतात आणि त्यांच्या याच स्वभावाचा सगळे फायदा घेतात. पण मी तसं होऊ देणार नाही. मुळातच मला लग्नच करायचे नाहीये. हे सगळं ती रागाने बोलत होती. पण विराजला मात्र ते छान वाटत होतं. त्याच्या मते ती छान स्वतःचं मन मोकळं करतीये म्हणून त्याने मध्ये न बोलता ऐकून घेणे पसंत केले आणि तिचं बोलून झाल्यावर मस्त आलं घालून तिला चहा आणून दिला. तोपर्यंत अवनी ही रडून सावरली होती. त्याने तिला फ्रेश होऊन यायला सांगितले आणि दोघंही चहा घेत होते. दोघांमध्ये होती ती फक्त शांतता. शेवटी अवनीनेच विराजला विचारलं, माझा निर्णय तुम्हाला कळला असेलच. विराज म्हणाला, निर्णय कळला पण त्याची कारणे अजिबात पटली नाही. याच्यापेक्षा वेगळी कारणे असली तर सांगा, मग मी विचार करू शकतो तुमच्यासोबत लग्न न करण्याचा. अवनी म्हणाली, सिरियसली तुम्हाला मी आणि माझं शरीर इतकं आवडलंय? विराज हळूच हसत, या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमचं शरीर इतर मुलींसारखंच आहे. काय फरक आहे त्यात? फक्त रंगाचा फरक किंवा मग जाड पातळ हा फरक. खरंच हे प्रेमाचे मापदंड असू शकतात. तुम्ही तर खरं प्रेम केलं होतं ना, मग तेव्हा तुम्ही हेच सगळं पाहिलं होतं का? तुम्हाला सांगू, मी कधीच आयुष्यात प्रेम केलं नव्हतं. पण तुम्हाला पाहिलं किंवा त्या अगोदर तुमचा आवाजच ऐकला आणि मग तुम्हाला माहीतच आहे काय झालं पुढे. आणि मला तर माहितीही नव्हतं तुमचं लग्न झालंय किंवा नाही. तोपर्यंत मी तुमच्या प्रेमात होतोच. जेव्हा कळलं यू आर मॅरिड मग शांतच बसलो. नंतर काही गोष्टी कळत गेल्या. मग ठरवलं. त्याला थांबवतच अवनी बोलायला लागली, मग ठरवलं डिवोर्सची आहे. हाताला लागतीये काय बघू. विराज परत हसला. जणू त्याला तिचं हे सगळं बोलणं अपेक्षित होतं. अवनी म्हणाली, तुम्ही असं हसताय काय? मी माझा निर्णय बदलणार नाही. विराज उठून तिचा चहाचा मग उचलतो. पुढे जाणार तो पटकन मागे वळतो. तिच्यासमोर डोळ्यात डोळे घालून गुडघ्यावर बसतो. फिल्ममधील लाईन बोलतोय पण अगदी मनापासून बोलतोय. तू एकदा चान्स देऊन बघ. प्रेम कर किंवा काही दिवस सोबत राहू, मग तू मला ओळख. असं मी अजिबात बोलणार नाहीये, कारण ते जेव्हा मी करेल तेव्हा मी तुझ्यासोबत छानच वागणार. आजकाल तेच चालू आहे ना. इम्प्रेशन पडलं की झालं. मुलं मुली प्रेमात पडतात
मला तसं काहीही नको आहे. मला तुमच्यासोबत डायरेक्ट लग्नच करायचं आहे. तुम्ही कशा आहात? आय रिअली डोंट नो. मला ते सगळं लग्नानंतरचं जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला 4 महिने फिरवून सोडायचा हेतू नाही आहे. म्हणूनच डायरेक्ट लग्न. हा आता माझ्याविषयी तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही वेदिकाला विचारू शकता, असं म्हणून तो उठतो. उठताना तिच्या चेहऱ्यासमोर येऊन हळूच तिला बोलतो, एकदा तरी अशा व्यक्तीला चान्स द्या की जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते आणि तो निघून जातो. त्याला गेलेलं बघितल्यावर ती पटकन तिथून निघते. ऑफिसमध्ये आल्यावर टेबलवर डोकं ठेवून ती विचार करत असते, इतकं काय झालं होतं आपल्याला? त्यांच्यापुढे आपण काहीच बोलू शकलो नाही. म्हणजे मी पण लग्नाला तयार आहे. नाही नाही, असं होऊच शकत नाही. 2 महिने तर झाले माझा डिवोर्स होऊन आणि आता लगेच मी? अरे देवा, डोकं फुटेल माझं विचार करून करून. तेवढ्यात तिच्या पाठीवर हात पडलेल्या तिने पटकन उठते तर ती वेदिका असते. वेदिका तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांगते, अवनी, अगं विराज खरंच खूप चांगला माणूस आहे. त्याला मी लहानपणापासून ओळखते. तुझ्या वतीने मी त्याच्याशी सगळं बोलून झाले. ती अवनीला त्याच्या घरी घडलेलं सगळं सांगते. पण अवनीचा निर्णयात जराही फरक पडलेला नसतो. परंतु आजोबांनी दिलेल्या मरणाच्या धमकीला बळी पडून ती शेवटी लग्नाला तयार झाली. पण परत एकदा नीट बोलावं म्हणून ती विराजला कॉल करून भेटायला बोलवते. ड्युटीवर असतानाच त्याचं एरियामध्ये असल्यामुळे विराज तसाच तिला भेटायला जातो. ती तिच्या स्कूटीला टेकून हाताची घडी घालून उभीच असते. समोरून विराज मोबाईलवर बोलतच रस्ता क्रॉस करत तिच्याकडे येत असतो. त्याची ती पर्सनॅलिटी, चालण्याची लकब, त्यावर शोभेल असा गॉगल, चॉकलेटी शूज, चॉकलेटी बेल्ट हे पाहून ती मनातून हलली होतीच. पण तिने तसं न दाखवता शांत उभी होती. रस्ता ओलांडताना विराजची नजरही तिच्याकडेच होती. व्हाईट कुर्ता, व्हाईट धोती पॅन्ट, त्यावर सप्तरंगी ओढणी आणि डोळ्यावर एक गॉगल, असं अजब कॉम्बो करून ती भलत्याच ॲटिट्यूडमध्ये उभी होती. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. भानावर येत दोघेही कॅफेमध्ये गेले. कॉफी ऑर्डर करून अवनी खिडकीतून बाहेर बघत होती तर विराज तिलाच पाहत होता. अवनी म्हणाली, असं एकटक बघायचं हा पण गुन्हा आहे, हे बहुधा माहिती असेल तुम्हाला. विराज म्हणाला, येस, आय एम रिअली सॉरी. अवनी म्हणाली, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय? विराज म्हणाला, लहान मुलाला औषध कळू आहे म्हणून गोंजारात बसत नाही. ते औषध रागावून मनवून शेवटी ऐकलत नाहीच तर जबरदस्तीने पाजतात ना. आपली केसही तशीच आहे अगदी. मला माहीत आहे माझ्यापासून तुम्हाला कसलाच धोका वगैरे काहीच मिळणार नाही आहे. तुम्हाला माहीत नाही मी जर जबरदस्ती केली नाही तर तुम्ही कोणत्या प्रेमाला मुकारणार आहात. तसंही तुम्हाला माझं नाही पटलं तर तुम्ही मोकळे आहात तुमचा निर्णय घ्यायला. कदाचित तुम्ही इतक्या छान आहात त्यामुळे तुमच्यासाठीच मला बनवलं गेलं असेल तर. एकदा प्रेम करून पाहिलं ना, मग एकदा जबरदस्तीने नातं जोडून बघा. या नात्यात काही नाही मिळालं तरी दुःख तरी नक्कीच मिळणार नाही आहे. अवनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. विराजने स्वतःचा रुमाल तिच्यासमोर धरला. त्याने डोळे पुसतच ती बोलली, मुहूर्त, वार यावर माझा विश्वास नाही आहे. दोघांना सूट होईल असा येत्या 2-3 दिवसात मला लग्न करायचं आहे. तेही अगदी साधेपणाने. मान्य आहे तर माझं दुसरं लग्न आहे आणि तुमचं पहिलं. तरी पण ही माझी अट समजा. विराज म्हणाला, माझं पण कोणी नाही आहे आता या जगात. वेदिकासारखे काही फ्रेंड्स आणि माझा स्टाफ, इतकेच लोक. तुम्हाला जसं हवं ते करूया. तुम्ही माझ्या आयुष्यात येत आहात यातच सगळं काही आहे. अवनी म्हणाली, ओके, निघू मी आता? विराज म्हणाला, का? अवनी म्हणाली, का म्हणजे? विराज हसत, जरा वेळ बोललं तर चालणार नाही का? अवनी तोंड फिरवत, लग्नानंतर तेच तर करायचं आहे. विराज म्हणाला, वाव, म्हणजे तुम्ही लग्नानंतर माझ्याशी गोड बोलणार तर? अवनी म्हणाली, एक्सक्यूज मी? विराज म्हणाला, नाही म्हणजे तुम्ही नेहमीच चिडून बोलता म्हणून विचारलं. अवनी एकदम गंभीर होते. तिला कळतं की आपण सध्या फक्त चिडतोय स्वतःवर, दुसऱ्यांवर, एव्हन सगळ्यांवरच. किती बदललोय आपण, त्याचा त्रास स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही होतोय. ती भानावर येत आणि बोलते, आवडीने प्रेमविवाह केला, त्या अगोदर मनापासून प्रेम केलं, प्रेम अनुभवले, जगले आणि तेच जेव्हा सोडून जाऊन 2 महिने पण होत नाही तोपर्यंत हे असं होतंय. आता तुम्हीच सांगा, तुमच्यासोबत लग्न करायचं म्हटलं तरी आयुष्यातले अगोदरचे प्रसंग तरी जरा विसरता आले पाहिजे ना. ते नाही विसरता इतक्या गडबडीत जर पुन्हा लग्न, प्रेम, कसं सगळं हँडल करणार आहे माझं माइंड. मी थकली आहे आता या सगळ्यांच्या विचार करून. त्यात आपला समाज विसरायचं म्हटलं तरी विसरून देत नाही. विराज म्हणाला, डोंट वरी, माझ्यावर विश्वास ठेवाल फक्त एकदाच. अवनी कॉफी पीत असताना बोलू की नको हा विचार करून सारखी इकडे तिकडे बघत होती. तिच्या मनात अचानक विचार सुरू झाले होते. चेहऱ्यावरचे हे बदल विराजने अचूक हेरले होते. कॉफीचा एक सिप घेत
त्याने हळूच तिला विचारले, काही विचारायचं आहे का? ती ही खिडकीबाहेर बघत त्याला बोलली, हो, मला अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर बोलायचं आहे, पण मला माहीत नाही हे किती योग्य अयोग्य, बरोबर की चूक आहे. या गोष्टींचा विचार मला करायचा नाही. विराजने मोबाईल सायलेंट मोडवर केला आणि तिला म्हणाला, हे बघा, रिलॅक्स व्हा आणि प्लीज मला सगळं सांगा. अवनीने बोलायला सुरुवात केली, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, पण लग्नात अजून एक धोका खायला मी तयार नाही आहे. खरं तर हे सगळं मी उद्या तुम्हाला सांगणार होते, पण आता थांबलोच आहे, तर आत्ताच सांगून टाकते. लग्न करायच्या अगोदर माझी एक अट आहे आणि ती म्हणजे आपण फक्त 1 वर्षासाठी लग्न करायचं. म्हणजे तसं कॉन्ट्रॅक्ट करायचं. बघून पुढे जमलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. कदाचित तुम्हाला वाटेल की हा काय वेडेपणा आहे, पण काय करू, लग्नात आणि प्रेमात एकदा तोंड पोळून निघाले आहे माझं. परत असं झालंच तर मी कधीही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. खरं तर आताही जे काय झालंय किंवा होतंय ते समजण्यापलीकडचे आहे. तिचं बोलणं ऐकून विराज विचारातच पडला. त्याला समजून चुकले होते की आपण त्यांना नीट कन्व्हिन्स करू शकलेलो नाही. अर्थात त्या त्यांच्या जागी अगदी बरोबर आहे, पण यार, हे असं कॉन्ट्रॅक्ट करून लग्न करणे अगदी व्यावहारिकच वाटते. आणि मला तर लग्न करायचे आहे, अगदी भरभरून त्यांच्यावर प्रेम करायचे, त्यांना माझ्यावर प्रेम करायला लावायचं आहे. आणि हे असं व्यावहारिक वागणं मला खरंच जमणार नाही. आणि जर आमच्या नात्याला 1 वर्षापेक्षाही जास्त कालावधीची गरज असली, तर या 1 वर्षात मी आमच्या नात्यात प्रेम फुलवू शकलो नाही तर तर त्या सोडून जाणार का मला? अवनीच्या आवाजाने तो भानावर आला. ओ माय गॉड, इतका कसला विचार करताय? विराज किंचित हसत, तुम्हाला नाही कळणार ते, अवनी म्हणाली. मग समजून सांगा ना. लग्नानंतरही अशा भरपूर गोष्टी असतील ज्या मला समजणार नाहीत. त्या तुम्हालाच मला समजून सांगाव्या लागतील. आणि असं समजा की त्याची सुरुवातच झाली आहे. सो प्लीज सांगणार का? विराज तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. 1 वर्षात तुमचे किंवा आपले एकमेकांशी पटले नाही तर, किंवा तो बोलणार तेवढ्यात त्याला मोबाईल व्हायब्रेट होतो. तो उचलणार नसतो, पण कॉल महत्त्वाचा असल्यामुळे तो पटकन रिसीव्ह करतो आणि लगेच पोचतो असे म्हणून फोन कट करतो. दोघांमध्येही एक भयान शांतता असते. ती मोडत तो बोलतो, आता मला इमर्जन्सी आली आहे, तरीही आता पटकन मी सांगतो, असं म्हणत तो उभा राहतो. दोन्ही हात टेबलवर ठेवून तो बोलतो, या 1 वर्षात तुमच्याकडून कोणतेही कनेक्शन निर्माण होईल की नाही हे माहीत नाही, पण माझ्याकडून मात्र आत्ताच, किंबहुना 15 दिवसापासूनच तो बॉन्ड, प्रेम, कनेक्शन हे सगळं निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. हो, ती अट मला मान्य आहे, कारण तुमच्या स्वभावावर नाही तर माझ्या विचारशक्तीवर, प्रेमावर, सेन्सवर विश्वास आहे. सो कधी करूया या 1 वर्षाच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टवर सही? कॉन्ट्रॅक्टवर पेपर तुम्हीच बनवून आणा. अजून एक सूट देतो, या एका कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये तुम्हाला अजून किती अटी, तरतुदी नमूद करायच्या असल्याही मोकळीक मी तुम्हाला देतो. बाय, असे म्हणून तो तिथून निघतो. बाहेर येऊन साळुंखेनी आणलेली गाडी ड्राईव्ह करत तो निघूनही जातो. अवनी मात्र अजूनही त्याने बोललेल्या गोष्टींवर विचार करत असते. तो दुखवल्याचं याची जाणीव तिला झालेली असते, पण माझ्यासारखेच दुःख त्याच्या वाटेला नको म्हणून ती तो बॉन्ड तयार करायचं फायनल करते. विराजच्या ओळखीमुळे किंवा पोस्टमुळे रजिस्टर मॅरेज करायला त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. अवघ्या 2 दिवसात त्यांना डेट मिळते. अर्थात लग्नात काही तामझाम नसल्यामुळे दोघांनाही कसली शॉपिंग गडबड काहीही नसते. विराज घरातच विचार करत बसलेला असतो, अरे यार, नक्कीच माझंच लग्न आहे ना? माझ्या रूमकडे आणि या घराकडे बघून रस्त्यावरून चाललेला माणूस पण म्हणणार नाही की इथे लग्न आहे. जाऊ दे ना, मी कोणाला दाखवण्यासाठी थोडे लग्न करतोय. विराज तसाही तयारच होता. 3ऱ्या दिवशी आहे त्या कपड्यांवर अवनी आणि विराज लग्न झालं. तिला फक्त आजोबांची काळजी होती. तेव्हा विराजने त्यांना आपल्या घरी येण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी तो मान्य केला नाही. पण अवनी दररोज त्यांना सकाळी आणि संध्याकाळी भेटायला येईल असे सांगून सगळे आपापल्या घरी निघाले. विराज घरात प्रवेश करताना वेदिकाने मस्त दरवाजा वगैरे अडकवला होता. अवनीसाठी हे नवं नव्हतं, पण विराजसाठी होतं ना. तो सगळं कौतुक करून घेत होता, एन्जॉय करत होता. फायनली अवनी घरात आली. विराजच्या चेहऱ्यावर तर जग जिंकल्याचा आनंद होता. चहा वगैरे आवरून वेदिका आणि साळुंखेंनी दोघांचा निरोप घेतला. आता दोघेही घरात एकटेच. एवढा लग्नासाठी कन्व्हिन्स करणारा विराज आता मात्र एकदम शांत होता. अवनीला काय बोलावं किंवा विचारावं म्हटलं तर ती लवंगी मिरचीसारखी तिखट हा अनुभव त्याने घेतला होता, म्हणून शांत राहणेच त्याने योग्य समजले. संध्याकाळचे 8 वाजले तरी हा मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेला. अवनीला नेमकी काय करावे ते सुचत नव्हते.
भारीतली नाही, पण साधीशी साडी नेसून पण तिला कंटाळा आलेला. त्यात तिला खूप भूक लागली होती. ती मनातच विचार करत होती, प्रेम आहे म्हणे. इथे मला भूक लागली आहे. लग्नादिवशी उपवास करताना हे पण माहीत नाही का याला? यांनी केलेला का उपवास? की मीच मूर्खपणा केला यावेळी पण? आता कसं सांगू, मला भूक कंट्रोल होत नाही. किती वेळ त्या मोबाईलमध्ये डोकं घालणार आहे? मोबाईल सोबतच लग्न करायचं ना मग. अरे देवा, काय बडबड करतीये मी. वैतागून शेवटी ती विराजजवळ जाते. जेवण बनवायला साहित्य असेल तर कुठे काय आहे ते आजच्या दिवस दाखवणार का? उद्यापासून मी बघेल सगळं. विराज पटकन जागेवरून उठतो. तिच्याकडे बघतच म्हणतो, आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली माझ्या लक्षात आले नाही. जेवण नका बनवत बसू, फक्त 15 ते 20 मिनटं थांबा. मी आपल्यासाठी पार्सल घेऊन येतो. असे म्हणत तिच्या उत्तराची वाटही न बघता तो निघून जातो. ती मागून हळूच बोलते, ड्रेस तरी चेंज करा. तो ऐकतो, न ऐकल्यासारखं करतो आणि हसून न थांबताच निघून जातो. अवनी येईपर्यंत ती फ्रेश होऊन ती ड्रेस घालते. जेवणाची ताट घेऊन त्याची वाट बघत असते. इकडे कधीही जेवणाचा भरोसा नसलेला विराजला आज घरी जेवणासाठी आपली कोणतरी आतुरतेने वाट पाहते ही भावनाच सुखवत असते. रात्री झोपताना आपण बाहेरच झोपायचं असा विचार करून ती फ्रेश होतानाही त्याच्या बेडरूममध्ये इकडे तिकडे न बघता सरळ लगेच बाहेर येते. जेवण वगैरे आवरून ती बाहेरच अडखळत असलेली त्याला कळते. तो तिला थांबवतच म्हणतो, इतका विचार नका करू. मी आता ड्युटीवरच जाणार आहे आणि थंडी पण खूप आहे. सो आता मी थोड्या वेळात निघेलच. तुम्ही निवांत बेडरूममध्ये झोपलात तरी चालेल. ती फक्त मान डोलावते. थोड्या वेळात तो तयार होऊन निघूनही जातो. तशी त्याला जायची इच्छा नव्हती, कारण काल रात्रीची ड्युटी परत आज दिवसभराची दगदग, त्यामुळे तो पूर्णपणे थकला होता. तरीही पर्याय नाही म्हणून जावं लागलं. तो गेल्यावर अवनी मात्र एकदम रिलॅक्स झाली. मस्तपैकी बेडरूममध्ये जाऊन झोपणार असे ठरवून आत गेली. पण आत गेल्यावर विराजची रूम बघून तिची झोपच उडाली. इतकी वेल ऑर्गनाइज रूम बघून नकळत ती सगळं बघू लागली होती. त्याच्या रूममध्ये त्याने वेगवेगळे सुंदर कॉट्सचं कलेक्शन करून ते योग्य त्या ठिकाणी लावलं होतं. पुस्तकांचं कपाटाकडे तिचं लक्ष गेलं. तेव्हा ती हरवून जाऊन तिथं गेली. कारण त्याच्याकडे सस्पेन्स, थ्रिलर, लव्ह स्टोरी या सगळ्या प्रकारची पुस्तक होती. अजून एका ठिकाणी तिचं लक्ष जातं, ते म्हणजे त्याचं म्युझिक कलेक्शन. असतात बरं का असले सगळे शौक एकत्र बाळगणारे अवली. त्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळी भाषेतली गाणी तिला बघायला मिळतात. नकळत तिला कुठून तरी खूप सुंदर स्मेल येत असतो. ती हळूच फक्त तो नाही आणि हा स्मेल कसला या उत्सुकतेपोटी ते कपाट उघडते. समोर तिला फक्त त्याचे शर्ट दिसतात. त्यातून येणारा परफ्यूमचा वास तिला मोहित करत होता. नकळत ती त्या शर्टजवळ जाऊन मोठा दीर्घ श्वास घेते. तिला तिच्या या कृतीची इतकी लाज वाटते की आपण आता नव्यानेच प्रेमात पडल्यासारखं का वागतोय असे वाटून ती पटकन मागे सरकते. पण तिचे हात मात्र सहजपणे त्याच्या कपड्यावर, शर्टवरून फिरू लागतात. विराजच्या परफेक्ट पर्सनॅलिटीला हे कपडे कसे दिसत असतील असं येवना मॅडम इमॅजिन करत होत्या. कपाटात तिला वेगवेगळे परफ्यूम, वॉच, गॉगल हे सगळं दिसतं. कपाट बंद करून ती तशीच कपाटाला पाठ टेकून उभी असते. समोरच्या भिंतीवर तिला त्याच्या ट्रेनिंगचे फोटो दिसतात. शेजारीच त्याच्या आणि वेदिकाचा लहानपणीचा फोटो दिसतो. तिचं असं पूर्ण रूमभर वावरणं अजून कोण तरी नोटीस करत असतं. कोण असतं ती व्यक्ती? विराज. हो, विराजच. पोलीस असल्यामुळे कोण घरात कधी घुसेल किंवा त्याची कसली हानी करेल याची शाश्वती नव्हती, म्हणून त्याने घरात प्रत्येक रूममध्ये CCTV लावलेले होते. खरं तर आज त्याला त्याचा फायदाच होता, पण काही दिवसात ते काढून टाकण्याचा विचारही केला होता. आता या क्षणी दोघेही एकमेकांच्या नकळत एकमेकांचं निरीक्षण करत होतं. विराज सुखावला होता. वाटतं की तितकी ती खडूस नक्कीच नाही असं त्याला वाटून गेलं. अवनी पण खूप थकली होती. झोप खूप आलेली, पण डोळे साथ देत नव्हते. विचार करून करून मन थकलं होतं. तिने सरळ एक पुस्तक निवडलं आणि ते झोपूनच वाचता वाचता तिची झोप लागली. तिची झोप लागलेली बघून विराज पण रिलॅक्स झाला. दुसऱ्या दिवशी ड्युटीवरून जरा लवकरच आला. स्वतःनेच दरवाजा उघडून फ्रेश होऊन कधी तो सोफ्यावर झोपला ते कळलंच नाही. अवनीने आज सुट्टी घेतली नव्हती, पण झोप मात्र तिच्यावर मात करायची. तिने झोपेतच ऑफिसला तब्येतीचं कारण सांगून ती परत झोपलीही. दुपारी 2-3च्या सुमारास किचनमध्ये आवाज आल्यामुळे ती पटकन बाहेर आली. त्याला बघून ती, तुम्ही कधी आले घरी? विराज भुवीवर अंगठा फिरवत, तुम्ही आज घरी राहणार होतात काय? पण वेदिका तर म्हटले की तुम्ही सुट्टी घेतली नाहीये. अवनी म्हणाली, हो, ते जरा बरं वाटत नव्हतं म्हणून घेतली सुट्टी. तुम्ही कधी आलात पण? विराज म्हणाला, मी सकाळी 6ला आलो. परवा पण नाईट होती. काल दिवसभर झोपलो नव्हतो, परत नाईट म्हणून सकाळी लवकर आलो.
अवनी त्याला चिडवत, अच्छा म्हणजे तुम्हीही तुमच्या पोस्टचा फायदा घेता म्हणजे, असे म्हणतच तिच्या मनात विचार चालू होते की असली कसली झोप माझी. बाहेरच्या खोलीत सकाळपासून कोणतरी झोपलंय हे तुला माहीत नाहीये. विराजला तिचा टोमणा कळलेला होता. सोबतच मनात काय चालू आहे याची कल्पना पण आलेली. विराज म्हणाला, मी बाहेर येऊन झोपलो, पण तुम्हाला हे कसं कळलं नाही याचा विचार करताय ना. नका इतका विचार करू. काल दोघे पण थकलो होतो ना म्हणून झोपलो. बरं तुम्ही चहा घेणार का. मला करतोच आहे. हो म्हणून ती आंघोळीला निघून जाते. विराज जवळच्याच खानावळीत दोघांच्याही जेवणाची ऑर्डर देतो. किचनमध्ये गेल्यावर तिला कळतं की जरासं साहित्य आणावं लागेल, म्हणून ती संध्याकाळी जाऊन भाजी वगैरे घेऊन येते. ती मार्केटला गेल्यावर विराज मात्र तिची वाट बघत बसलेला असतो. किती सुंदर असतं ना प्रेम, आणि त्यापेक्षा सुंदर असती ती भावना की आपल्यावर ही कोणीतरी प्रेम करत आहे, अगदी मनापासून, कोणताही स्वार्थ न ठेवता, अगदीच निस्वार्थपणे. या फिलिंग्सपासून विराज आणि अवनी दोघेही खूप दूर असतात, तरीही एकत्र मात्र असतात. लग्न त्यांनी केलं होतं, पण त्यात अवनीला कोणाचं काहीच पडलं नव्हतं. या नात्यात पुढे जाण्यासाठी आपणही काही प्रयत्न करावे असं तिला दूरपर्यंत वाटत नव्हते. अर्थात तिच्या या अशा वागण्याला तिचा भूतकाळ कारणीभूत आहे असे बाबा विराज यांचं मत होतं. दोघांच्याही ड्युटीचा वेळ पूर्णपणे वेगळा असायचा. त्यात साहेब पोलिसात असल्यामुळे अचानक जाणं येणं व्हायचं ते वेगळंच. सकाळी ऑफिसला जाताना अवनी स्वतःचा टिफिन बनवायची, त्यात ती त्यांचं जेवणही बनवायची. वेदिका तिला या गोष्टीवरून चिडवायला लागली की सरळ सांगून रिकामी व्हायची. अगं त्यांचं जेवण काय वेगळं करायची काय गरज नाही. 2-3 पोळ्या एक्स्ट्रा केल्या की जेवण तयार असतं. आणि मी इतकी संकुचित वृत्तीची पण नाहीये की एकटीचा इतका विचार करेल. ओके, लग्न झाल्यावर इतर पुरुषासारखा वेंधळेपणा विराज करेल असे तिला वाटले होते, पण ती यात पूर्णपणे चुकली. स्वतःचा टॉवेलपासून सॉक्स शूजपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे ठेवल्या जायच्या याचं तिला खूप आश्चर्यही वाटायचं. तिचंही स्वतःच्या जेवणासोबत आपलं जेवण करणं, शिफ्टनुसार जेवणासाठी वाट बघणं, तिच्या हातचं कडू कारलं ही स्वीट सारखं खाणं, कधीतरी रात्रीच्या वेळी ती आता काय करत असेल म्हणून CCTV चेक करणं, तिच्या हालचाली न्याहाळणं, ती आंघोळ करून आली की नकळतपणे तिच्या जवळून जाणं, हे तो मुद्दाम करतोय हे एवढा तिच्या लक्षात आलेलं. ड्रेस चॉईस करताना तिला हा बेस्ट आहे असं एखाद्या कृतीतून दाखवून देणं आवडत होतं त्याला. हे सगळं रविवारी योगायोगाने दोघांना सुट्टी असायची. तसे दोघांची काही विशेष प्लॅन नव्हते, पण सकाळी विराजने अवनीला विचारले, आज आपण एखादा मूवी बघूया का. तिनेही जास्त आडेवेडे न घेता होकार दिला, पण कोणता मूवी बघावा हे दोघांनाही कळत नव्हतं. नंतर अवनीच बोलली की मी बघते कोणता चांगला मूवी भेटतोय का. तिने जरा सर्च केलं. तिला गीता गोविंदम या मूवीचे रिव्ह्यू चांगले वाटले, म्हणून त्या दोघांनीही तोच बघायचा असं फिक्स केलं. साधारण 11च्या सुमारास दोघेही टीव्हीला मोबाईल कनेक्ट करून मूवी बघत होते. पिक्चर जसा पुढे जात होता तसा विराज मनातल्या मनात हसत होता, लाजत होता, आनंदी होत होता. कारण पिक्चरमधली हिरो अगदीच त्याच्यासारखाच इनोसंट आणि हिरोईन अगदी अवनीसारखे रागीट होती. ॲक्च्युली अवनीलाही नंतर ऑकवर्ड वाटायला लागलं होतं. का आपण हा मूवी चॉईस केला असेल याचा तिला राग पण येत होता. मूवी संपल्यावर एक झोप काढून ती कुठेतरी फिरायला जायचा विचार करत होती. तेवढ्यात विराज तयार होतोय हे तिला कळलं. ती तयार होत असताना त्याला म्हटली, कुठे बाहेर जाणार आहे का. विराज शर्टची बटन्स लावत हो म्हणतच, तुम्हाला सोबत चला म्हटलं तर तुम्ही काय तयार होणार नाही. मला तर वाटते दोघांनीही कुठंतरी जावं असो. अवनी जरा अळकतच, ओके मग मी येऊ का सोबत. म्हणजे तुमचे काही महत्त्वाचे काम असेल तर राहू दे. मी आपलं सहजच विचारलं. मला पण बोर होतं आहे. विराजला काय रिॲक्शन द्यावी हेच कळत नव्हतं. तो फ्रीज झालेला. तो तसाच मागे वळला आणि परत फक्त आर यू शुअर इतकंच बोलू शकला. अवनी पटकन बोलली, ऑब्व्हियसली आय एम शुअर, जस्ट 5 मिनिट. ती तयार होत होती तोपर्यंत हॉलमध्ये बसला होता. खरं त्याला वाटत होतं की हृदय आता बाहेर येते की काय. यार या फक्त आता माझ्यासोबत फिरायला येत आहेत, तर माझी ही स्थिती आहे. जर यांनी माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली तर मी काय करेल. ओ माय गॉड, कॅन्ट इमॅज. ती तयार होऊन बाहेर आली. तिला बघून तर वेडाच झाला होता. बीटरूट रंगाचा फुल स्लीव्स क्रॉप टॉप, त्यावर बेल्ट ब्ल्यू, अँकल जीन्स, व्हाईट स्कर्ट, हातात फक्त मोबाईल आणि गॉगल. दोघेही गाडीवर बसून निघाले. गाडीवर बसल्यावर आरशात दोघेही एकमेकांना बघत होते, पण गॉगलमुळे ते एकमेकांना कळत नव्हतं. तिने घातलेलं मंगळसूत्र टॉपच्या आतच होतं.
तिने ते नंतर हळूच बाहेर काढलं. ते सगळं हा बघतच होता. दोघे जणही एकमेकांशी बोलत होते, पण आवाज स्पष्ट ऐकायला येत नव्हता. मग परत तिला त्याच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने सांगावं लागायचं. एके ठिकाणी चौकात सिग्नलला गाडी थांबली होती. त्याचं लक्ष एका जोडप्याकडे गेलं. ते पण टू व्हीलरवरच होते. दोघांचेही वाद चालू होते. विराजने नीट पाहिलं तर त्याला तो समर्थ म्हणजे अवनीचा एक्स हजबंड वाटला. त्याने मिररमधून मागे पाहिले तर अवनी मोबाईलमध्ये काहीतरी करत होती आणि तिचा एक हात नकळत विराजच्या खांद्यावर गेला होता. कदाचित ती काहीतरी वाचत होती आणि हसत होती. तिच्या त्या स्पर्शाने तो सुखावला होता. ती मोबाईल बंद करत सिग्नल कधी संपतो हे बघण्यासाठी आजूबाजूला पुढे बघते तर तिलाही समर्थ दिसतो. पण समर्थने मात्र तिला अजून पाहिलं नसतं. ते दोघे भांडत आहे हे तिलाही कळत होतं. तिला काय करावं हे सुचतच नव्हतं. त्याला अगदी अचानक समोर बघून ती अस्वस्थ झालीच होती. अगदी कशाचाही विचार न करता तिने विराजला पाठीमागूनच मिठी मारली. तिच्या या कृतीने विराज एकदम दचकला आणि त्याने मागे पाहिले तर ती फक्त त्याला सॉरी बोलली आणि दुसऱ्या क्षणाला तेच झालं. समर्थने बोलता बोलता तिच्याकडे पाहिलं. तिला अशा अवतारात बघून तो तर पूर्ण शॉक झाला होता. त्यात तिच्यासोबत स्वतःपेक्षाही हँडसम पुरुषाला बघून त्याच्यातला इगो चांगलाच ठेचून निघाला होता. नकळत तिने स्वतःचं मंगळसूत्रही त्याला दाखवून झालं होतं. त्या दोघांचे खेळ विराज बघत होता. तेवढ्यात समर्थने तिला आवाज दिला. अवनी. त्याचा असा आवाज देणं, तेही विराजच्या समोर, हे तिला अजिबात आवडलं नव्हतं. तिने विराजला गाडी स्टार्ट करायला सांगितली. सिग्नललाही सुटलं होतं. दोघेही तिथून निघाले. या काही क्षणाच्या खेळात मनाच्या किती संवेदना त्यांनी अनुभवल्या होत्या हे त्यांनाच माहिती. पुढे गेल्यावर ती तशीच त्यांच्या पाठीवर मान टेकून रिलॅक्स झाली. तिच्या मनाची घालमेल त्याला जाणवत होती आणि वेदिकाचं एकच वाक्य त्याच्या डोक्यात घुमत होतं. जेव्हा त्या मुलीचा पास्ट अचानक तिची काही चूक नसताना प्रेझेंटमध्ये डोकावतो तेव्हा तुम्ही पुरुष कशाचा विचार न करता त्या मुलीला दोष देऊन रिकामे होतात.